आज आपण भगवद्गीतेचा अध्याय 3 पाहणार आहोत. दुसऱ्या अध्यायातील भगवंतांच्या समजावण्याचा अर्थ अर्जुनाने असा घेतला की बुद्धीचे समत्व राखणेच जर महत्त्वाचे असेल तर मग युद्ध का करावे, बुद्धी सम ठेवून उदासीन का बसू नये. हा चुकीचा समज दूर करण्यासाठी भगवान या अध्यायात अर्जुनाला कर्मयोग समजावतात. सध्याच्या चढाओढीच्या युगात आपल्याला आपली नैतिकता कायम ठेवून कर्मे करत करत जीवन सार्थकी लावायचे आहे. स्पर्धेच्या नावाखाली भ्रष्ट आचरण न करता शुद्ध आचरण करायचे आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला कर्मयोग हा एकच श्रेयस मार्ग आहे. तर काय आहे हा कर्मयोग? भगवान श्रीकृष्ण सांगतात, कोणीही मनुष्य काही ना काही कर्म केल्याशिवाय एक क्षणभर देखील राहू शकत नाही. कर्म न करता उदासीन राहणे हे सुद्धा एक कर्मच होय. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत प्रकृती स्वभावतःच मनुष्याला कर्मे करायला लावणार. अशा प्रकारे कर्म करणे जर सुटत नाही तर मग इंद्रिय संयमन करून बुद्धी सम आणि स्थिर ठेवून केवळ कर्मेंद्रियांनी आपली कर्तव्य कर्मे करत राहणे अधिक श्रेयस्कर होय. ज्ञान हे जरी मोक्षाचे साधन असले तरी कर्म शून्य राहणे कधीच शक्य नसल्यामुळे कर्माचे बंधकत्व नाहीसे होण्यास आसक्ती सोडून कर्म करीत राहणे जरुरीचे होय. इंद्रियांचे बाह्य संयमन करून लोकांनी चांगले बनावे म्हणून, परंतु अंतरंगात मात्र विषयाचे चिंतन करत राहतो त्याला ढोंगी किंवा मिथ्याचारी असे म्हणतात. भगवंतांनी या निमित्ताने कर्मयोगाचा पाया गाडला जाणारी यज्ञकर्मे ही एक महासंकल्पना समजावली. आपापसातील मतभेद विसरून केवळ सर्वांच्या भल्यासाठी आणि आसक्ती व पलाशा सोडून केलेले कर्मच यज्ञकर्म होय. लोक संग्रहार्थ अनारक्त होऊन निष्काम बुद्धीने केलेले कर्म म्हणजे यज्ञकर्म होय. लोकसंग्रह करणे म्हणजे लोकांना आपल्या वर्तनाने चांगले धडे घालून देणे, उन्नतीच्या मार्गास लावणे. कर्म केले काय किंवा न केले काय दोन्ही सारखेच असे जर म्हणणे असेल तर कर्म न करण्याचा आग्रह तरी तू का धरतोस? जे जे शास्त्रानुसार प्राप्त होईल ते ते आग्रह शून्य बुद्धीने करून मोकळा हो म्हणजे झाले. कारण श्रेष्ठ पुरुष जे करतात सामान्य लोक त्याचे अनुकरण करतात. संसारात एखाद्या प्रसंगी कसे वागावे याबाबत संशय असल्यास अशा प्रसंगी ज्ञानीयुक्त आणि नीतिमान लोक जसे वागतात त्याप्रमाणे वागत जा असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. प्रकृतीजन्य सत्व रज व तम हे गुण कर्म करत असतात, परंतु अहंकारी मनुष्य म्हणतो अहम करता. म्हणून अर्जुना, गुण व कर्म हे आपल्याहून भिन्न आहे हे जाण. गुणागुणीन वर्तन्ते हा सर्व त्रिगुणांचा खेळ आहे हे ओळख व त्यात आसक्त होऊ नकोस. सर्व कर्मे करत असताना त्यातील ममता चिंता व उद्विग्नता सोडून दे आणि आसक्तीरहित होऊन कर्मे कर. भगवान म्हणतात, मला शरण ये आणि कर्मे कर. आपण अगदी उलट वागतो, आधी कर्म करतो आणि मग भगवंताला शरण जातो. त्यामुळे आपल्या कर्माला भगवंताचे अनुष्ठान नसते. सोनारानेच कान टोचावे सोपे वाटले म्हणून ते काम कोणालाही जमेल का? हीच गोष्ट सांगताना भगवान म्हणतात, दुसरा करतो म्हणून मी पण करतो असे एक ना धड भाराभर चिंध्या न करता स्वकर्तव्य कितीही अवघड वाटले तरी त्या धर्मानेच आचरण प्रत्येकासाठी श्रेयस्कर होय. हे सर्व ऐकून अर्जुनाला प्रश्न पडला, मग इच्छा नसताना सुद्धा मनुष्य पापकर्म का करतो? भगवान श्रीकृष्ण उत्तर देताना सांगतात की रजोगुणांपासून उत्पन्न होणारा काम अर्थात क्रोध हाच माणसाचा मोठा शत्रू होय. तोच माणसाला पापाधरण करण्यास प्रवृत्त करतो. इंद्रिये आणि बुद्धी हेच त्या कामाचे उर्फ क्रोधाचे घर. या काम उर्फ क्रोधामुळेच मनुष्याअंतर्गत ज्ञान विज्ञानाचा नाश होतो. बाह्य परिस्थितीचे संस्कार ग्रहण करणे हे इंद्रियाचे काम करते. मन या संस्काराची अवस्था पाहून ती माहिती बुद्धीपर्यंत पाठवते. बुद्धी या माहितीची योग्य अयोग्य निवड करून श्रेयस्कर असा निर्णय घेते. हीच
व्यवसायात्मक, निश्चयात्मक बुद्धी आणि मग हा निर्णय मनामार्फत इंद्रियांना समजल्यावर त्याची अंमलबजावणी करते. इंद्रियांचा हा व्यापार आपल्याला गुणानुसार चालू असतो. आत्मा मात्र त्या पलीकडचाच आहे आणि इंद्रियांत वास करण्यास त्या पापरूपी कामक्रोधाचा वध कर, नाश कर असे सांगून भगवान या अध्यायाचा विषय येथेच थांबवतात.